जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या अगोदर 5 ते 6 महिन्यापूर्वी शासनातर्फे महाडीबीटी पोर्टलवर राईट टू गिव्ह अप या नावाने एक ऑप्शन दिलेला होता आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेलं होतं आणि तुम्हाला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही शासनाकडे सुपूर्द केलेला होता. आता यामध्ये काय केलेलं आहे, बदल करण्यात आलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप असं ऑप्शन सिलेक्ट केलेलं होतं त्यांना ते ऑप्शन काय करता येणार आहे, रिवर्ट करता येणार आहे. म्हणजे त्यांना आता शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणारा आहे. तर त्यासाठी नेमकी आता काय प्रोसेस करावी लागणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तसेच बघा, ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन घेतलं होतं त्यांना आता नेमकी काय करायचं आहे या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याणकडून प्रत्येक महाविद्यालयाला एक मेसेज काल ते परवा पोस्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं द फंक्शनॅलिटी टू revert applications of applicant who selected the right to give up option in the MahaDBT portal is now available in the institute principal login. म्हणजे आता काय केलेलं आहे, शासनाने महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल लॉगिनमधून ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप ऑप्शन सिलेक्ट केलेलं होतं तर त्यांनी रिवर्ट राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन दिलेलं आहे. नेमकी प्रोसेस काय करावी लागणार आहे हे आपण जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे कॉलेजच्या लॉगिनमध्ये इथे तुम्हाला दाखवलेलं असेल की शेवटी इन्स्टिट्यूट लॉगिनमध्ये तिथं रिवर्ट राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन ID लागणार आहे, रिमार्क लागणार आहे आणि बॉक्समध्ये तुम्हाला टिक करून इथं रिवर्ट राईट टू गिव्ह अप या ऑप्शनला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी असं राईट टू गिव्ह अप या ऑप्शनला सिलेक्ट केलेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात स्कॉलरशिप डिपार्टमेंटला संपर्क साधायचा आहे. स्कॉलरशिप डिपार्टमेंटचे सर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे तो ID घेऊन तुमच्या या पद्धतीने प्रोसेस फॉरवर्ड करतील आणि ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरून 30 जूनपर्यंत म्हणजे 30 जूनच्या आत काय करायचं आहे, फॉर्म कॉलेजकडे सबमिट करायचा आहे. आणि त्यानंतर शासनातर्फे जी काही स्कॉलरशिप असेल ती संबंधित विद्यार्थ्याला किंवा महाविद्यालयाला ती भेटून जाईल. मग जर का काही विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे, जसं की एखादं एक्झाम्पल आहे की शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी XYZ किंवा ज्याला आपण म्हणूया की MCOM या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल आणि MCOMमध्ये त्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला आणि त्यामध्ये त्यांनी राईट टू गिव्ह अप या ऑप्शनला क्लिक केलं. या ऑप्शनला टिक केल्यामुळं सदर विद्यार्थ्याची जी काही महाविद्यालयाला फीज येणार होती, स्कॉलरशिप येणार होती, ती काही येणार नव्हती. मग आता काय केलेलं आहे, त्या महाविद्यालयाने त्या संबंधित स्टुडंटकडून जी काही ओपन कॅटेगरीची फी असेल किंवा जी काही पूर्ण फी असेल ती त्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली असेल. मग आता ह्या विद्यार्थ्यांनी जर का रिवर्ट राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल तर शासन काय करेल, कॉलेजला स्कॉलरशिप देईल आणि त्या विद्यार्थ्याची जी काही भरलेली फीज असेल, ओके, तर संबंधित कॉलेज काय करेल, त्या विद्यार्थ्याला चेकच्या माध्यमातून किंवा पुढच्या वर्षीच्या फीमध्ये ती फी काय करू शकते, वर्ग करू शकते. अशा पद्धतीचे ऑप्शन आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील स्कॉलरशिप डिपार्टमेंटला भेटा. स्कॉलरशिप डिपार्टमेंट तुम्हाला संबंधित माहिती सांगेल. अधिक माहितीसाठी तुम्ही समाज कल्याणला म्हणजे स्कॉलरशिप डिपार्टमेंटला संपर्क करायला तुम्ही लावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 30 जूनच्या आत काय करा, शैक्षणिक वर्ष 23-24चे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 30 जून आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा काही इश्यू असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या महाविद्यालयातील स्कॉलरशिप डिपार्टमेंटशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून काय करा, हा ऑप्शन जर का तुम्ही राईट टू गिव्ह अप सिलेक्ट केला असेल तर तो काय करू शकता, रिवर्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या तुम्हाला नवीन माहितीच्या अपडेटसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.